मित्रहो नमस्कार. महाराष्ट्रात चोर, लबाड आणि दरोडेखोरांचं राज्य आहे असं म्हणावं लागतं. गेल्या काही दिवसात अशा काही राज्यात घडामोडी घडत आहेत की त्यावरून असंच म्हणावं लागतं. कारण महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये प्रामाणिकपणाची किंमत कोणालाच राहिलेली नाही. कुणालाच नाही. ना राज्यकर्त्यांना, ना मतदारांना, ना गरिबांना, ना आणखी कोणाला. जो प्रामाणिक राहिला तो महाराष्ट्रात राहू शकत नाही, अशी अवस्था आहे. आपण सुरुवात करूया आता राज्यकर्त्यापासून, राजकारणापासून. अनेक वेळा मी या विषयावर बोललेलो आहे आणि तुम्हाला हे अवतीभोवतीचं वातावरण पाहिलं, राजकीय वातावरण पाहिलं की या गोष्टी कळत असतील. पण मी यात 3-4 घटना सांगणार आहे, ज्यातल्या काही राजकीय आहेत, ज्यातली एक राजकीय आहे आणि 2 सामाजिक आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की प्रामाणिकपणाची किंमत इथं राहिलेली नाही. मित्रांनो, पहिली घटना तुम्हाला सांगणार आहोत राजकारणातली. तर मित्रांनो, आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, अगदी गेल्या आठवड्याभरात नाशिक हे गाजतं एका घाणेरड्या प्रकरणानं. नाशिकमध्ये भोंदू बाबा आणि स्वतःला एक मोठा धर्मगुरू, स्वतःला एक देवाचा चमत्कार मानणाऱ्या अशोक खरात याच्यावर एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटकसुद्धा केली. मित्रहो, अशोक खरात हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित कोणी केलं असेल तर ह्या राजकीय लोकांनी. तर याच्यामध्ये सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असलेले रुपाली चाकणकर, नंतर असे अनेक नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रात एवढे 33 कोटी देव आणतात, तर त्या सगळ्या देवांना सोडून या अशोक खरातला देव मानलं. बघा, आता हा एवढा चोर लबाड आहे, पण लबाड राजकारणातसुद्धा चांगली माणसं राहत नाहीत आणि राजकारण्यांना चांगली माणसं चालत नाहीत. त्यांना एखादा छोटा माणूस कोणी भगत करायला गेला तर त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लावतात. पण या भोंदू बाबानं इतके वर्ष तो अगदी राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्यांनासुद्धा फसवतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना तो शक्यतो भेटतच नाही, कारण तो राज्यकर्त्यांचा देव बनून राहिला आहे. तर आता हे अशोक खरातचं एवढं सगळं व्हायरल होण्यामागे आणि त्याचं नाव येण्यामागे एक महत्त्वाचं कारण ठरलं. कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर, हो, तुम्ही बरोबर ऐकताय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता बघा, या बायकांना नवऱ्याची पाद्यपूजा करायला, देवाची पाद्यपूजा करायला लाज वाटते. महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांच्या शीलरक्षणासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी या राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. याच राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षा म्हणून मला वाटतं गेले काही वर्ष रुपाली चाकणकर ह्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. या रुपाली चाकणकरांना पुनर्नियुक्ती मिळाली, म्हणजे दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती झाली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी. आता बघायला गेलं तर महिला आयोगाने असे किती बलात्काराची प्रकरणं थांबवली आणि किती प्रकरणात आवाज उठवला हे त्यांना माहिती. पण जाऊ दे, राज्य महिला आयोग अस्तित्वात नव्हता तेव्हासुद्धा महिलांवर अत्याचार होत होते आणि आता अस्तित्वात आल्यानंतरसुद्धा अत्याचार होत आहेत. त्यामुळे हा राज्य महिला आयोग करतो काय
आणि त्यांच्या अध्यक्षा करतात काय, जाऊ दे. मी काय सांगत नाही तुम्हाला, कारण त्या काय करतात ते तुम्हाला अगोदरच सांगितलं मी. या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापेक्षा इतर गोष्टीतच जास्त चुळबुळ करताना दिसतात. कुठे त्यांच्या पक्षाविषयी बोलायचं, कुठे त्यांचे व्हिडिओ इतर गोष्टीतच जास्त व्हायरल होतात. एका दुसरा महिलेला त्यांनी न्याय मिळवून दिला असेल असं नाही, असं नाही. तर त्याच रुपाली चाकणकर या बलात्कारी भोंदूचे पाय पूजन करताना, त्याचे पाय धुताना हा व्हिडिओ होतोय बघा. या महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच त्यांची निष्ठा या भोंदू बाबाच्या जर पायी वाहिली असेल तर महिलांवर अत्याचार होणार नाही, तर काय महिलांचं पाद्यपूजन होईल महाराष्ट्रामध्ये. आणि अशा महिला आयोगाकडून कशी अपेक्षा करणार की महिलांना न्याय मिळेल. आता हा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला की त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल होतो, नंतर ह्या बलात्कारी भोंदूला अटक केले पोलिसांनी वगैरे वगैरे. तर या रुपाली चाकणकर यांनी एक उत्तर दिलं. तर त्या म्हणे की अशोक खरात जे आहेत ते सामाजिक कार्याशी जोडले गेले आहेत. बरं, एक महत्त्वाचं, रुपाली चाकणकर नुसत्या पाद्यपूजा करतात का, तर एवढं नाही बघा. पुढचं मी काय सांगतोय ते ऐकून तुम्हाला आणखी धक्के बसतील एक 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 एक. आणि याविषयी जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळी त्या काय म्हणे, तर मी अशोक खरात यांच्याशी सामाजिक कार्यामुळे जोडले गेले होते. आता या रुपालीताईंना सामाजिक कार्य करण्यासाठी या अशोक खरातशिवाय कोणीच महाराष्ट्रात भेटला नाही का? अशोक खरात हेच एकमेव सामाजिक कार्यकर्ते आहेत का? बरं, सामाजिक कार्य करायला ठीक आहे, मग त्याचे पाय कशाला पुजता? एवढ्या महाराष्ट्राला थोर संत पुरुषांची परंपरा आहे, थोर महापुरुषांची परंपरा आहे, त्यांचे पाद्यपूजन करा की. अशोक, आणि बरं ठीक आहे, हे सगळे होऊन गेलेल्या गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. आजही महाराष्ट्रात पाद्यपूजन करायला अनेक थोर मंडळी आहेत, अनेक थोर मंडळी. त्यांचे पाद्यपूजन करायला स्वतःला कमीपणा वाटतो आणि या अशोक खरातसारख्या बलात्कारी बाबाला त्याचं पाद्यपूजन करायला लाज वाटते. त्याला पाद्यपूजन करायला तुम्हाला अभिमान वाटतो. हा कुठल्या तराजूमध्ये तुम्ही या गोष्टी तोलताय रुपालीताई, हे मला कळत नाही. आणि त्यांची पाद्यपूजा करायची, खरात यांच्या घरच्या लग्न कार्यामध्ये पुढे पुढे करून सामाजिक कार्य करायची, ही महाराष्ट्राची परंपरा आहे का हो? याला सामाजिक कार्य म्हणतात का? की अशोक खरातच्या घरचं लग्न आहे आणि रुपालीताई धावल्या तिथं. महिलांवरचे अत्याचार वाढले. ते एक भाग राज्याचा असा नाही की तिथे महिलांवर अत्याचार झाला नाही, की तिथली बातमी अजून आली नाही, किंवा तिथे महिलांना खूप छान पद्धतीने वागवलं जातं. महिलांना तिथे सन्मानाची वागणूक आहे. तिथे कुठल्या विनयभंगाची केससुद्धा आजपर्यंत दाखल नाही. महाराष्ट्रातला एक भाग असा नाही. उगाच ज्या पदावर आपल्याला राहायचं नाही, फक्त आपल्या नावापुढे पद लावण्यासाठी ठेवलं आहे का ते राज्य महिला आयोगाचं? बरं, हे सगळं बोलायचं कोणाशी? कारण जनतासुद्धा थोडीफार तशीच. आता मी जनतेवर येणार आहे, पण थोड्या वेळानं. आता जनता अशीच म्हणायला, जनतेवर काय येणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, या रुपालीताई असतील, सुनील तटकरे असतील आणि इतर अनेक लोक या जो अशोक खरात आहे त्याच्याकडे येणं जाणं असतं. हे लोक दुनियेला शिकवतात, महाराष्ट्रातल्या जनतेला शिकवतात की अंधश्रद्धा पाळू नका, हे करू नका, ते करू नका. पण हे मात्र सूर्यास्त झाला की त्या अशोक खरातसारख्या भोंदू बाबाच्या दरबारी तुम्हाला दिसतील. तरी बरं या अशोक खरातकडे जाऊन कोणाचं भलं झालं नाही, किंवा त्याच्याकडे गेलं की निवडून आला असं झालं नाही. आणि जर झालं असेल तर त्याचं समजायचं राजकीय वजन त्यानं वापरलं आणि त्यानं एखाद्या पदावर एखाद्याला बसवलं असेल, ते त्याचं राजकीय वजन वापरून झालं, ते त्याच्या पाय धुण्यामुळे झालं नाही. दोन गोष्टीतला फरक मी सांगतो.
या अशोक खरातचं राजकारणात वजन असेल खूप मोठं, आणि तो राजकारण हलवू शकत असेल, राजकारणात त्याची प्रचंड ओळख असेल, तर तो एखाद्या पदावर बसू शकतो, एखाद्या पदावरनं काढू शकतो. तर जाणं ठीक आहे. पण ह्याला नवस केला, ह्याचं पाद्यपूजन केलं, म्हणजे आपण देवाचं जसं करतो तसं, आणि देव पावतो आपण असं म्हणतो तसा का हा अशोक खरात पावणार नाही मला वाटतं. आणि एवढी मोठी याच्यावर घाणेरडे आरोप झाले, तर हा काय पहिलाच आरोप नसेल त्याचा, की एखादी महिला बघितली आणि त्याचा पाय घसरला, मग त्यानं असं महिलेवर ते अत्याचार केले वगैरे असं म्हणायला, हे त्याचं काय पहिलं प्रकरण नसेल, फक्त एक आलेलं उजेडात प्रकरण हे आहे असं समजूया. तर एवढं सगळं करून या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या फक्त एक सौम्य प्रतिक्रिया देऊन टाकतात. काय तर म्हणे, त्यांच्याशी मी सामाजिक कार्यात जुळले गेलो, कारण त्यांची एक संस्था आहे सामाजिक कार्य करणारी, सामाजिक कार्यकर्ता तशी दाखवणारी संस्था आहे, आणि त्या संस्थेवर रुपालीताई या पदाधिकारी आहेत. म्हणजे किती वर्षापासून यांचं सामाजिक कार्य सुरू आहे हे तुम्ही बघू शकता. फक्त ते आता एका महिलेने आरोप केले आणि उजेडात आणले, आणि त्यामुळे हा अशोक खरात लोकांना माहिती झाला, हे गोष्ट वेगळी. तर आता मी मगाशी एक उल्लेख केला होता की हे कोणाशी बोलावं, तर जनतासुद्धा तशीच. तर आता ती कशी ते मित्रांनो पाहूया. महाराष्ट्रात अलीकडे फॅशन आले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची. त्यामुळे फुकट्या आणि कर्जबुडव्या शेतकऱ्यांना एक चरायला रानच मोकळं झालं आहे. आता ते कसं ते तुम्हाला पाहूया. कर्जमाफी देताना आजपर्यंत असे कुठलेच निकष फार लावण्यात आलेले नाहीत की कर्जमाफी नेमकी अशा शेतकऱ्याला द्यायला हवी. बघा मी काय म्हणतो आहे, सगळे कर्जमाफी ज्यांचा लाभ घेतला आहे ते सगळेच शेतकरी कर्जबुडवे आहेत, फुकटे आहेत असं मी म्हणत नाही. मी पुढे काय बोलतो आहे ते महत्त्वाचं आहे, ते ऐका. खरोखर एखाद्याचं थोडंसं क्षेत्र आहे, त्यानं त्याच्यावर कर्ज काढलं आहे, प्रामाणिकपणे तो पीक घेतो आहे, पण त्याचं नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठं नुकसान झालं, त्याच्या घरी धान्याचा एक दाणासुद्धा आला नाही, अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळायला हवी, बरोबर की नाही? तर असं नाही. आज फॅशन, मी म्हटलं कर्जमाफी फॅशन का झाले. तुम्ही 2-3 लाखाचं कर्ज मागायला जाता, मग तिथला बँकेतला अधिकारी तुम्हाला सांगतो की पीक कर्ज काढून घ्या ना, हे पर्सनल लोन वगैरे कशाला काढताय, पीक तुमची शेती आहे ना, पीक कर्ज काढा आणि हे करा, पीक कर्ज माफ होऊन जातं बऱ्याच वेळा, 99% वेळा होतच ते. मला सांगा, 2 ते 3 लाख रुपये कर्ज तुम्हाला असंच मिळणार असेल, कर्जमाफी होणार असेल, तर कोण काढणार नाही हो. तर असं कर्ज काढलं जातं, आणि सरसकट कर्जमाफी असा सरसकट शब्द वापरला जातो ना. सरसकट वापरला तर विरोधक आक्रमक होतात. का नाही सरसकट? ज्या महाराष्ट्राची तिजोरी आहे ना, ती तिजोरी भरणारा एक वर्ग आहे महाराष्ट्रात म्हणजे देशात सगळीकडे जाल तिथे तसंच आहे. जो इन्कम टॅक्सच्या रूपाने भरतो, जो प्रामाणिकपणाने भरतो, सगळ्यांवर कर लागतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, तुम्ही जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत, म्हणजे तुम्हाला सांगतो, माणसाला दहन करण्यासाठी, अंत्यसंस्कार करण्यासाठी जी लाकडं लागतात त्या लाकडावर सुद्धा कर आहे. इतके सगळे कर देतो. बघा, बिगर शेतकरी असेल समजा, तर तो इथपासून जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कर भरतो, आणि त्या करामुळे सरकार तिजोरी भरते. नाही तर सरकारकडे कुठलं साधन नाही तिजोरी भरण्याचं. हे वेगवेगळ्या कराच्या रूपात सरकार तिजोरी भरते, आणि ते कोणाला देतं, कोणाला वाटायचं असं ठरवतं ते सरकार ठरवणार कोणाला द्यायचे ते. तुम्ही फक्त कर भरत राहा आणि तिजोरी भरत राहा. सरकार पण त्याच्यात, सरकारचे मंत्रीसुद्धा खातात, आणि उरलेले मग कोणाला द्यायचे ते सरकारच ठरवतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. पूर्वी अनेक गावं अशी होती आपल्या महाराष्ट्रातील की त्या गावातील प्रत्येक घरातील एखादा माणूस मुंबईला जायचा नोकरीसाठी. अगदी पूर्वीचं सांगतो, आताचं नाही. तर त्यावेळी तिकडून मुलगा किंवा कोण जो असेल तो मनी ऑर्डर पाठवायचा गावामध्ये. मग गावी असलेले आईवडील किंवा कोण जे असतील ते ठरवायचे की या आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा आणि महिना कसा त्याच्यात घालवायचा. आज महाराष्ट्रात तसं झालं आहे. तुम्ही आम्ही प्रामाणिक आहोत, तर ते आम्ही तिजोरी सरकारची भरतो वेगवेगळ्या कराच्या रूपात, वेगवेगळे काहीतरी बाजारपेठ हलती ठेवून, म्हणजे बाजारपेठेत काय काय खरेदी करून वगैरे सगळ्या मार्गाने, आणि हे सरकार इकडे तिकडे त्याची उधळपट्टी करतं आहे. बरं, आता मी
सगळ्या शेतकऱ्यांना दोष देत नाही. मला प्रश्न सरकारला असा आहे की जे वर्षानुवर्षे एकाही रुपयाचं कर्ज फेडत नाहीत त्यांना दरवेळी तुम्ही कर्जमाफी देता. नैसर्गिक संकट काही यायची थांबत नाहीत, नैसर्गिक आपत्ती यायच्या काही थांबत नाहीत आणि तुम्ही कर्जमाफी देता. प्रामाणिक कर्जदारांचं काय? प्रामाणिक शेतकऱ्यांचं काय? जे शेतकरी तुमच्या पीक कर्जातून सोनं पिकवतात, त्या पीक कर्जाचं सोनं करतात, तुमचं कर्ज वेळेवर फेडतात, त्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवून तुमचं कर्ज फेडलं, हा काय त्याचा गुन्हा झाला? त्यांना 50,000 रुपये कर्जमाफी अनुदान देण्याचं जाहीर केलं जातं. मला काय म्हणायचं आहे, राज्य कधी आर्थिक शिस्तीवर येणार आहे की नाही? आता चोर, लबाडी, दरोडेखोर असं जे मी म्हणतो त्यातलं लबाडीपणाचं आणखी एक उदाहरण. लबाड्यांना किती स्थान दिलं जातं तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी एक असा नियम आला की जी अनधिकृत बांधकामं आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतली जी अनधिकृत बांधकामं आहेत, जी वर्षानुवर्षाची आहेत, तर ती काही रक्कम भरून अधिकृत करून द्यायची आणि त्याच्यातून आपली तिजोरी भरायची. मला सांगा, इतक्या अनधिकृत बांधकामांना तुम्ही अधिकृत करता, याचा अर्थ असा होतो की तुम्ही अनधिकृत बांधकामांना उत्तेजन देता. अनधिकृत बांधकामं किंवा अतिक्रमण होऊ नयेत याच्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत, की ती वाढावी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्ही सांगा. आणि हा नियम जर असा केला तर अतिक्रमण वाढतील की कमी होतील की नष्ट होतील ते तुम्ही सांगा मला. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. आता तिसऱ्या एका गोष्टीवर आपण येऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेष करून महानगरपालिकांमध्ये जे अनेक वर्षाचे थकबाकीदार आहेत, म्हणजे त्याच्यात नळपट्टीधारक आले, घरपट्टीधारक आले किंवा आणि कसले असतील ते, जे वेगवेगळे थकबाकीदार आहेत ज्यांची काही लाखांमध्ये थकबाकी आहे, तर त्यांना मालमत्ता करातून सूट दिली जात आहे. अभय योजना राज्य शासनाने जाहीर केली आणि त्यांनी महापालिकांना अशा सूचना केलेल्या आहेत की त्यांना अभय योजना देऊन त्यांची काही रक्कम कमी करता आली. ती कमी करा, म्हणजे एक जवळपास 20-25% म्हणजे 1 लाख रुपये तुमचं कर्ज, 1 लाख रुपये तुम्ही थकबाकी असेल तर तुम्हाला 20-25 हजार रुपये सूट दिली जाते आणि उरलेली रक्कम एक रकमी भरायला सांगितलं जातं. बघा, आता याच्यातून राज्य शासनाला असेल किंवा महापालिकांना असेल काय नेमकं सूचित करायचं आहे, तर प्रामाणिकपणाला या महाराष्ट्रात काहीसुद्धा किंमत नाही. जो आपल्या स्वतःचे 2 घास बाजूला ठेवून तुमचा प्रामाणिकपणे कर भरतो, त्या कराचं उधळपट्टी तुम्ही कुठे करताय, तर ह्या चोर लबाडांना पोसून. बरोबर की नाही? मला सांगा, माझी दर वर्षाला 5,000 रुपये घरपट्टी येते, तर मी काहीतरी करून, आता मी 5,000 रुपये घरपट्टी येते म्हणजे माझं साधं घर आहे, तुम्हाला कळू शकतं केवढं घर आहे, असं मी एक उदाहरण सांगतो. तर मी 5,000 रुपयाची घरपट्टी, माझं इन्कम कमी आहे म्हणूनच मी घर तसं घेतलं आहे छोटं, बरोबर की नाही? तर असं घेतल्यानंतर ती 5,000 रुपये घरपट्टी भरण्यासाठी मी इकडे तिकडे थोडे पैसे बाजूला करून वर्षाला 5,000 रुपये घरपट्टीची व्यवस्था करतो आणि ती वेळेत भरतो, कारण त्याच्यावर दंड लागू नये म्हणून. बघा बरं, तुम्हाला 1 वर्षाची घरपट्टी आली आणि ती वेळेत भरली गेली नाही तर तुम्हाला दंड सुरू होतो. तो महिन्याला काहीतरी 2% की काहीतरी असतो, तो दंड लागू होतो. आणि ह्या पट्ट्यानी इतके वर्षानुवर्षाची घरपट्टी साठवून ठेवली, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ती किती लाखापर्यंत गेली त्यांची घरपट्टी, आणि त्यांनी इतके वर्ष साठवून ठेवली, त्यामुळे त्यांना 20-25 हजार रुपये त्याच्यातून सूट मिळाली. बघा, तुम्ही प्रामाणिकपणाने घरपट्टी भरलात आणि 2-4 दिवस म्हणजे तुम्हाला मुदत टळून समजा 2रा महिना उजाडला, 3रा महिना उजाडला की प्रत्येक महिन्याला 2% तुम्हाला दंड आकारला जातो. आणि ह्या अशा लबाडांना दंड आकारायचं सोडून त्यांना 20 ते लाखामागे 20 ते 25 हजार रुपयाची घरपट्टी माफ केली जाते, कमी केली जाते. हा कुठला महाराष्ट्रात न्याय आहे सांगा बरं ना? हा महाराष्ट्रात न्याय काय आहे मित्रांनो? यातलंच आणखी एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर महावितरणचं पण तसंच आहे.
महावितरणची वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. आम्ही जर 2 महिने हे केलं, 2 महिने थकबाकी भरली नाही तर तुमचं लाईट कनेक्शन कट केलं जातं. पण मग लाईट कनेक्शन कट करण्यासारखा एवढा कठीण नियम असताना यांची लाखो रुपयांची थकबाकी राहतेच कशी? मग त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवायचे, त्यांच्याकडून ती वसुली करून घ्यायची. अशी त्यांच्याकडून थोडं लाईट बिल कमी करायचं. म्हणजे आता समजा त्यांची असेल लाखभर थकबाकी, मग त्याच्यात 10-15 हजार रुपये कमी करायचे आणि एवढे एकरकमी भरा असं सांगायचं. मग त्यांनी भरायचं उपकार केल्यासारखे आणि म्हणायचं काय, हे सगळी जी यंत्रणा तुम्हाला सांगितली लबाडांची यंत्रणा, जे ह्या गोष्टी माफ करतात, तर हे लोक म्हणतात कसे, तर सरकारची तिजोरी भरायला पाहिजे. इतक्या वर्षात सरकारची तिजोरी या प्रामाणिक लोकांच्या प्रामाणिकपणावरच भरत होती. या लबाड लोकांनी महाराष्ट्रात देवालासुद्धा लुटलं, आत्तासुद्धा तुमच्या आशीर्वादाने ते लुटतात. पूर्वी तर असं काय कायदा वगैरे नव्हता, पण त्यांनी लुटलंच त्यावेळी. पण आता तुम्ही असे कायदे केलेत, या लबाडीला तुम्ही कायद्याच्या चौकटीत आणून त्याला प्रामाणिकपणा ठरवलेत आणि ह्यांना लुटायला रान मोकळं केलं. जे कोणी फुकटे आहेत, जे कोणी लबाड आहेत, त्यांना तुम्ही चरायला मोकळं रान करून दिला. आता तुम्ही म्हणताय की तिजोरी भरायला पाहिजे, तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे निदान वसुली तरी होईल. हा कुठला न्याय आहे? आणि जो प्रामाणिकपणाने भरतो सगळ्या गोष्टी वेळेवर, त्याचं काय? म्हणजे उद्या लबाडांना, दरोडेखोरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा, तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण राज्य त्यांचंच आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, या संपूर्ण उदाहरणावर तुम्ही व्यक्त व्हायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट पाहतो आहे. व्हिडिओ लांबला असला तर तुम्हाला कळलं असेल की महाराष्ट्रात कष्टाचं चीज होतं, प्रामाणिकपणाचं चीज होतं की लबाडीचं चीज होतं. पुन्हा भेटू, पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.